तुमचं रेशन कार्ड आहे ना, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण सरकारनं आता धान्यासाठी 10 नवीन निकष लागू केले आहेत। यातला एक जरी निकष लागला तर तुमचे धान्य थेट बंद होणार। नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड, आपण पाहताय माहिती हवी। आज आपण बोलणार आहोत रेशन कार्ड मिळणाऱ्या धान्याबाबतचे 10 महत्त्वाचे नवीन निकष, जे सध्या जिल्ह्याने तपासले जात आहेत। यामधले कोणकोणते निकष आहेत ते व्यवस्थित समजून घेऊया। यामधला पहिला निकष काय म्हणतो हे आपण समजून घेऊया। जर तुमच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर तुम्ही गरीब गटात बसत नाही, तुम्ही अपात्र होणार। त्यानंतर दुसरा निकष आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांचे धान्य बंद होऊ शकते। यामधला तिसरा निकष आहे, घरात कोणी सरकारी किंवा कायमस्वरूपी नोकरीत असेल तर रेशन कट होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर आहे चौथा निकष, जर तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या नावे 4 चाकी वाहन असेल, यामध्ये कार जीप असल्यास लाभ देणे बंद होईल। त्यानंतर पाचवा निकष आहे, ट्रॅक्टर, मोठी शेती, अवजारे असूनही स्वतःला गरीब दाखवलं असल्यास कारवाई या ठिकाणी होऊ शकते। यानंतर आहे 6वा निकष, तो म्हणजे शहरी भागात राहत असाल आणि उत्पन्न मर्यादा ओलांडली असेल तर तुमचे रेशन धान्य बंद होऊ शकते। त्यानंतर आहे 7वा निकष, ग्रामीण भागात ठराविक उत्पन्नापेक्षा जास्त कमाई जर तुमची असेल तर तुमचे धान्य बंद होऊ शकते। त्यानंतर आहे 8वा निकष, आधार कार्ड, रेशन कार्ड, केवायसी मध्ये जर काही गडबड असेल तर तुमचे धान्य बंद होऊ शकते। त्यानंतर आहे 9वा निकष, एकाच कुटुंबात 2 रेशन कार्ड किंवा 2 ठिकाणी नावे जर असतील तर तुमचे धान्य बंद होऊ शकते। त्यानंतर शेवटचा 10वा निकष आहे, सलग काही महिने धान्य न उचलल्यास नाव काढले जाऊ शकते। मित्रांनो, हे सगळे निकष पूर्ण न करणाऱ्याचे धान्य हळूहळू बंद केले जात आहेत। तुमच्यावर यापैकी एकही निकष लागू होतो का? लगेच कमेंट मध्ये हो किंवा नाही नक्की द्यायला विसरू नका। याचबरोबर हा व्हिडिओ घरातल्या प्रत्येक रेशन कार्ड धारकाला शेअर करायला मात्र नक्की विसरू नका। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनेसाठी आपल्या माहिती हवी YouTube चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल नोटिफिकेशन ऑल करा। जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।